जातो की त्या दिवशी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य लोकांवरती आलं आणि लोक पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले. अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्यांना दिसल्या आणि ते सर्वजण निरनिराळ्या भाषेत बोलू लागले. म्हणून आपण आपला विश्वास जो आहे तो आपला विश्वास आहे पिता पुत्र पवित्र आत्मा. आपण जो विश्वास ठेवतो तो त्रेक्यावर विश्वास ठेवतो. आपण फक्त यहोवा विटनेस म्हणत नाही किंवा फक्त यहोवाच परमेश्वर म्हणत नाही. आपण ओनली जीसस देखील म्हणत नाही की फक्त येशूच आहे असं देखील आपण म्हणत नाही. आपण फक्त पवित्र आत्मा आहे असं देखील म्हणत नाही. पवित्र शास्त्र शिकवतं आणि उत्पत्ती ते शेवटपर्यंत प्रगटीकरणापर्यंत बघितलं तुम्ही तर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रेक्याचं काम आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून आपण त्रेक्यावरती विश्वास ठेवतो. जर आपण बघितलं तर हे अभिवचन पवित्र आत्म्याचं अभिवचन जे आहे ते स्वतः येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना दिलेलं आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय जर आम्ही वाचला, योहान याचा 14वा अध्याय 15 ते 19 वचन, 15 ते 19 वचन कोणीतरी वाचा. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय 15 ते 19 वचन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, फक्त तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुमच्यामध्ये वस्ती करीन. मी तुम्हाला आता कसे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहा. देवबाप वाचले वचन आशीर्वादित करो. येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या पूर्वी शिष्यांशी बोलत आहे आणि ज्यावेळेस तो शिष्यांना बोलतो त्यावेळेस तो म्हणतो माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, म्हणजे माझ्या आज्ञेमध्ये राहाल. मी पित्याला विनंती करील, तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. म्हणजे आता मी जातो म्हणजे येशू ख्रिस्ताचं मृत्यू होणार आहे आणि स्वर्गारोहण होणार आहे, म्हणजे मृतातून पुन्हा उठणं आणि स्वर्गारोहण होणार, म्हणजे मी जाणार आता पित्याकडे. पण तो म्हणतो मी जात असताना मी पित्याला विनंती करीन की त्याने तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा द्यावा, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. म्हणजे शिष्यांना तो बोलत आहे आणि शिष्यांना सांगत आहे की तो पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्या बरोबर येईल त्यावेळेस तो सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहील. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा ओळखीत नाही. आता जगातल्या लोकांना किंवा त्या काळातल्या जगातल्या लोकांना वचन माहिती नव्हतं, येशूच्या सानिध्यात राहिले नाही, किंवा आता जर आम्ही आहोत ते पवित्र शास्त्र वाचन करतो तर आम्हाला जास्त माहिती आहे पवित्र आत्म्याबद्दल किंवा देवाच्या सानिध्याबद्दल. म्हणून येशू म्हणतो की जग त्याला ग्रहण करू शकत नाही, तुम्ही त्याला ओळखता, म्हणून तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हा मध्ये वस्ती करतो. तुम्हा बरोबर राहतो आणि तुम्हा मध्ये वस्ती करतो. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल. आता मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. मग हे जे अभिवचन आहे हे अभिवचन देवाच्या आत्म्याबद्दल आहे, पवित्र आत्म्याबद्दल आहे. जर तुम्ही येशूच्या जीवनाचा अभ्यास केला तर येशूचं जीवन जे होतं, येशूचं कार्य जे होतं ते स्वतःच्या शरीराने त्याने चमत्कार केले नाही. पवित्र शास्त्र जर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला कळेल की येशूचा जन्म मूळतः पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झाला. पवित्र आत्म्याची छाया मरियेवरती आली आणि मग नंतर येशूचा जन्म झाला. परत पवित्र आत्मा कुठं पाहायला भेटतो? ज्यावेळेस देवाचा आत्मा येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला त्यावेळेस बाप्तिस्मा घेतल्यानंतर वर आल्यानंतर आकाश विस्फरले आणि असं म्हटलेलं की कबुतरासारखा पवित्र आत्मा येशूवरती उतरताना बघितला आणि वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. परत पवित्र आत्म्याचं सामर्थ्य लूक 4 मध्ये आम्हाला पाहायला भेटतं की आत्म्याच्या सामर्थ्याने येशूला जंगलात घेऊन गेला आणि तिथं सैतानाने त्याची परीक्षा केली. परत वचन त्या 4थ्या अध्यायाच्या शेवटी पाहायला भेटतं की आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालिलात आला आणि मग नंतर त्याने सेवा कार्याला सुरुवात केली. आत्म्याशिवाय कार्य झालं का? पवित्र आत्म्याशिवाय कार्य झालं नाही. स्वतःच्या शरीराने त्याने कोणतीच गोष्ट केली नाही. ज्या वेळेस येशू बोलतो त्यावेळेस तो हाच म्हणतो मी आणि पिता एक आहे. मी माझ्या पित्याचं ऐकतो, माझ्या पित्याच्या सानिध्यात मी आहे, माझा पिता जो मला सांगतो तेच मी करतो. म्हणजे याचा अर्थ पवित्र आत्मा म्हणजे देवाचा आत्मा, पवित्र देवच आहे. देवाचा आत्मा येशू एक आहे, तो त्याचं ऐकतो आणि मग नंतर कार्य करतो.
आपण कोणाचं ऐकतो? तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहेत का? तुम्ही कोणाचं ऐकता? प्रेज द लॉर्ड. ही मंडळी चांगली आहे, तुम्ही सगळेजण देवाचं ऐकता. आपण देवाचं ऐकलं पाहिजे. पवित्र शास्त्र काय सांगतं ते ऐकलं पाहिजे. आता सध्या डिनॉमिनेशन्स भरपूर आहेत. मला डिनॉमिनेशन्स आवडत नाही, म्हणून मी कोणत्याच डिनॉमिनेशन्स आहे, मी येशूचा आहे. तुम्ही म्हणता ना असं काय, याच्यात सामील आहोत त्याच्यात सामील आहोत, मी कुठंच सामील होत नाही. कारण की पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की येशू कोणता धर्म स्थापन करायला आला नाही. मला बायबलमध्ये वचन दाखवा की येशू म्हटला मी ख्रिस्ती धर्माचा संस्थापक आहे. ख्रिस्ती हे नाव नंतर मंडळीला देण्यात आलं. ख्रिस्ती म्हणजे अनॉइंटेड, अभिषिक्त लोक. जे अभिषिक्त लोक एकत्रित येतात आणि जिवंत देवाची उपासना करतात. पण येशू कोणता धर्म स्थापन करायला आला नाही, पण पवित्र शास्त्र हे सांगतं येशू मनुष्याचा मिलाप त्या जिवंत देवाबरोबर करण्यासाठी. सर्व मनुष्यजात. मग आता जर बघितलं आम्ही पेंटिकॉस्ट संडे आपण साजरा करत आहोत, पण काही लोक पवित्र आत्म्यालाच मानत नाही. काही लोक म्हणतात पवित्र आत्माच नाही, देवाचा आत्मा आत्ता कार्य करत नाही. देवाचा आत्मा फक्त प्रेषकांच्या कृत्यामध्येच कार्य केलं आणि आता तो कार्य करत नाही. मग मला असा प्रश्न पडतो की देव बदलला का? देवाचं वचन सांगतं काल आज आणि युगानुयुग तो सारखाच आहे. आज बदलला, आता त्याच वेळेस पवित्र आत्मा येत होता, आता नाही येत. असं कसं काय होईल? मग माझा विश्वास व्यर्थ आहे. काही जण म्हणतात पवित्र आत्मा नाही, पवित्र आत्म्याचं कामच नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं देव आत्मा आहे. देव कोण आहे ते पण उत्तर देत नाही लोक. जर त्यांना विचारलं तुम्ही म्हणता पवित्र आत्म्याचं कार्य आता होत नाही, अन्य भाषा आता नाही, किंवा आता काही परमेश्वर चमत्कार करत नाही, तर मग मूळ सांगा मला की देव कोण आहे? देव आत्मा आहे. येशू बोलतो, शंभरोनी स्त्री विचारते त्यावेळेस तो म्हणतो आता उपासना या डोंगरावर त्या डोंगरावर होणार नाही, तर आता जी उपासना होणार आहे ती आत्म्याने होणार आहे. कारण की देव आत्मा आहे. हे माझं वाक्य नाही, हे येशूचं वाक्य आहे. योहान 4:24 मध्ये येशू स्वतः म्हणतो शंभरोनी स्त्रीला देव आत्मा आहे. मग तो देव जर आत्मा आहे तर त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने होते. मग येशू ख्रिस्त जोपर्यंत जगात होता तोपर्यंत त्याने जे कार्य केलं ते स्वतःच्या शरीराने केलं नाही, तर त्याच्यामध्ये जो पिता राहत होता वस्ती करून, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे होतं त्या सामर्थ्याने त्याने कार्य केलं आणि तो आणि पिता एक होता. म्हणून म्हटलेले तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे मी तुमच्यामध्ये राहील आणि माझा पिता तुमच्या बरोबर राहील. म्हणजे आपण एकत्रित राहू. कारण की फळ जे देतो आपण प्रत्येक जण ते त्या वेलाविना देता येत नाही. फळ वेल एक असलं पाहिजे, त्यावेळेस त्या झाडाला फळ देता येतं. एक नसलं तर फळ देता येतं. मग इथं तो काय म्हणतो की आता तुम्हाला सांगतो की तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. मग तुमच्यामध्ये कोण राहतो? तुमच्यामध्ये कोण राहतो? तो कोणाचा आत्मा आहे? तुम्ही देवाच्या आत्मेचं ऐकता का? ऐकायला पाहिजे आपण देवाच्या आत्म्याचं. इथं येशू ख्रिस्त काय म्हणतो, ज्या वेळेस तो आत्मा येईल त्यावेळेस तो तुम्हाला सत्यामध्ये घेऊन जाईल. कारण की इथं स्पष्ट सांगितलेलं आहे तो आत्मा जो आहे तो दुसरा कैवारी हा सत्याचा आत्मा आहे. सत्य, खोटपणाचा आत्मा नाही. पवित्र शास्त्र सांगतो तो सत्याचा आत्मा आहे आणि ज्यावेळेस तो सत्याचा आत्मा येईल त्यावेळेस तुम्हा बरोबर सदा सर्वदा तो राहील. मग आज जे पेंटिकॉस्ट संडे साजरा करतात त्यांच्यासाठी, प्रत्येकासाठी, ज्यांचं तारण झालंय त्या प्रत्येकासाठी देवाने त्याचा आत्मा देव केले. म्हणा प्रभू येशू त्या आत्म्याच्या सामर्थ्याने आज मला बरं. प्रत्येकाला आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. देह वासना आणि पवित्र आत्मा हे परस्पर विरोधी आहे. देह मला म्हणतो पाप कर, आत्मा म्हणतो नको करू. मी काही चूक केली तर देह म्हणतो काय नाही होत असतं करायचं. आत्मा काय म्हणतो नाही नाही हे चांगलं नाही, हे करू नको प्लीज. इतकं मोठं युद्ध चालू असतं तुमच्या शरीरात. ज्यावेळेस आपण जगिक असतो त्यावेळेस युद्ध नसतं, पण ज्यावेळेस आम्ही येशूला स्वीकारतो किंवा ज्यावेळेस आम्ही ख्रिस्त स्वीकारतो त्यावेळेस खरं युद्ध चालू होतं. युद्ध काय चालू होतं? शरीराचं आणि आत्म्याचं. शरीर म्हणतं पाप कर, मजा कर, मौज कर. आत्मा म्हणतो हे सगळं करू नको, हे सगळं तुझ्या आत्म्याला खराब करेल, तू देवाच्या सानिध्यात चाल. ज्या गिल्टी फिलिंग होते ज्यावेळेस तुम्ही कोणाला शिव्या शाप देता, ज्यावेळेस काहीतरी वाईट बोलता, तुम्ही झोप येत नाही, तुम्हाला बेचैन होता. का बेचैन होता? कशामुळे बेचैन होता? कारण की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो आणि तो सांगतो हे योग्य नाही, चांगलं तेच कर, कारण की मी तुझ्यामध्ये वस्ती करतो.
मग हा जो पवित्र आत्मा आहे तो सत्याचा आत्मा आहे आणि तो म्हणतो की आता मी जातो, आता माझ्याजवळ थोडा वेळ आहे, मी जातो, पण मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मग तुम्ही अनाथ नाही. आई असो, वडील असो, बायको असो, लेकर असो, सगळे असले आणि पवित्र आत्मा जर नसला तर तुम्ही अनाथ आहात. कारण तुम्हाला मार्गदर्शनच नाही, तुम्हाला आत्माच नाही. आणि आत्मा जर आतमध्ये वस्ती करत नाही तुम्हाला टोचणीच बसणार नाही, तुम्हाला त्या सत्याबद्दल कळवळच येणार नाही. तुम्हाला काय रिलॅक्स, आय एम फिलिंग व्हेरी रिलॅक्स, काही नाही, मला काय होत नाही. पण इथं म्हटलेलं आहे की पवित्र आत्मा जर तुम्हाला दिलेला आहे तो सत्याचा आत्मा येईल, तुमच्या मध्ये राहील आणि तुमच्या मधून कार्य करील. मग तो पवित्र आत्मा, तो सत्याचा आत्मा, येशू ख्रिस्त म्हणतो की तो तुमच्यासाठी आहे. पण हे शिष्यांना कळत नाही. का कळत नाही मी तुम्हाला सांगतो. कारण की येशू त्यांच्या बरोबर आहे आणि येशू त्यांच्या बरोबर असताना शिष्यांना असं वाटतं हा आता कुठं जाणार आहे. तो म्हणतो मी जातो. तो म्हणतो कुठं जाणार आता येशू, हे त्यांना प्रश्न पडतो. पण येशू जो आहे, येशूला माहिती आहे की मी वधस्तंभावर लोकांसाठी प्राण देणार आहे आणि मग नंतर मी पुन्हा तिसऱ्या दिवशी उठणार आणि तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर जो पवित्र आत्मा मी देऊ केलेला आहे त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने लोक भरणार आहे. मग आता येशू ख्रिस्ताचा मृत्यू होतो, वधस्तंभावर तो मारला जातो. वधस्तंभावर मारल्या गेल्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तो 3 दिवस कबरेमध्ये राहतो. तिसऱ्या दिवशी तो उठतो आणि उठल्यानंतर तो शिष्यांना दर्शन देतो. 40 दिवस 40 रात्री त्याने शिष्यांना दर्शन दिलं आणि ते दर्शन दिल्यानंतर पुन्हा योहानाच्या पुस्तकात जे त्याने सांगितलं तेच आता तो काय सांगतो ऐका. प्रेषितांची कृत्य याचा 1 अध्याय आणि 3 ते 5 वचनामध्ये काय म्हटलेले. प्रेषितांची कृत्य याचा 1 अध्याय 3 ते 5 वचन कोणीतरी वाचा मस्साठी मोठ्या आवाजात. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखविले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या त्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. आता या ठिकाणी येशू मरण सोसल्यानंतर म्हणजे वधस्तंभावरती गेला, 3 दिवस कबरेमध्ये राहिला आणि कबरेमध्ये राहिल्यानंतर मरणातून उठला आणि 40 दिवसापर्यंत शिष्यांना दर्शन देत होता आणि 40 दिवसापर्यंत तो देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होता. आणि तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली यरूशलेम सोडून जाऊ नका. काय म्हटलेलं, यरूशलेम सोडून जाऊ नका. आता तुम्हाला जी देणगी मी देणार आहे त्या देणगीविषयी वाट पहा. ही देणगी जर आली नसती तर इथं बसणं व्यर्थ आहे आमचं. ही देणगीच जर आमच्यात नाही तर एक साधारण जीवन आम्ही जगू. पण ही देणगी जी आहे ही मुख्य देणगी आहे की जी देणगी आल्यामुळे आम्ही अनाथ राहिलो नाही. जी देणगी आल्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही एकटेच आहोत. ही देणगी आल्यामुळं आम्हाला असं वाटतं की आमच्या सोबत आहे जो आमचा परमेश्वर, त्याचं अस्तित्व आमच्यात आहे किंवा त्याचं सानिध्य आमच्यात आहे, तो आमच्यामध्ये वस्ती करतो. तो म्हणतो 40 दिवसापर्यंत त्यांना दर्शन देत असे, देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली यरूशलेम सोडून जाऊ नका, पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकली आहे तिची वाट पहा. आता तो शिष्यांना सांगत आहे मरण सोसल्यानंतर, पुनरुत्थान झाल्यावर, की आता जी देणगी येणार आहे तिच्याविषयी तुम्ही वाट पहा. पण ती वाट पाहत असताना यरूशलेम सोडून जाऊ नका. देवाच्या सानिध्यात तुम्ही बसा, प्रार्थना करा, कारण की ती देणगी लवकरच तुमच्यावर येणार आहे. तो काय म्हणतो, योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. मग तेच मी सांगत आहे, पेंटिकॉस्ट संडे म्हणजे काय, पवित्र आत्म्याची ओतणी त्या दिवशी झाली. आणि येशू देखील म्हणतो योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला. बाप्तिस्म्याचा अर्थ दुसरा तिसरा काय नाही. बाप्तिस्म्याचा अर्थ आहे मूळ ग्रीक भाषेमध्ये बॅप्टिस्टो. बॅप्टिस्टो म्हणजे बुडणे किंवा बुडवणे, दुसरं काय नाही. बुडणे किंवा बुडवणे म्हणजे एखादा व्यक्ती बुडतो किंवा दुसरा बुडवतो. मग बुडवत असताना, मी ज्यावेळेस एखाद्याला बुडवतो त्यावेळेस बुडवत असताना तो पाण्याखाली जातो, त्यावेळेस पाण्याखाली जात असताना तो त्याचे पापाची क्षमा मागतो आणि तो पूर्णपणे पापाला मरतो आणि मग बाहेर येत असताना एक नवीन व्यक्ती म्हणून हा पाण्याचा बाप्तिस्मा. पण या ठिकाणी तो काय म्हणतो, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. आता पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमच्यावर येईल.
मग पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे देवाच्या आत्म्यामध्ये बुडणे किंवा बुडवणे, म्हणजे आत्म्याच्या सामर्थ्याने मनुष्य पुन्हा नवीन जन्मामध्ये तयार होईल. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की हा बाप्तिस्मा जोपर्यंत आला नाही तोपर्यंत ते शिष्य सामर्थ्याने भरले नाही. कारण की या प्रेषितांच्या कृत्याचं की वचन जे आहे ते की वचन हेच आहे. प्रेषितांची कृत्य 1:8 यामध्ये की वचन म्हटलेलं आहे किंवा मुख्य वचन हेच आहे की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. काय येईल? पवित्र आत्मा तुम्हावर येईल. म्हणजे हा पवित्र आत्मा प्रत्येकासाठी दिला आहे. आणि तो म्हणतो की पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग सामर्थ्य कशासाठी प्राप्त होईल? सामर्थ्य कशासाठी प्राप्त होईल? वाचलं पुढं तुम्ही? सामर्थ्य कशासाठी प्राप्त होईल? तेच वाचत नाही तुम्ही ना, हे वाचा पुढचं. पुढं स्पष्ट लिहिलेलं आहे, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा सामर्थ्य प्राप्त होईल. कशासाठी? यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी होण्यासाठी सामर्थ्य आलेलं. म्हणजे ज्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे तो शांत बसू शकत नाही. तो जाऊन येशूची साक्ष देईल, येशूचं कार्य सांगेल, येशूने आमच्यासाठी काय केलं ती साक्ष त्याच्या जीवनातून देईल. कारण की हे सामर्थ्य मूलतः सेवेसाठी सामर्थ्य आहे. म्हणजे सेवेसाठी पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि असे सांगितल्यावर तो त्यांच्या डोळ्यादेखत वर घेतला गेला आणि मेघाने त्याला दृष्टीआड. येशू ख्रिस्त आता वरती घेतला गेला आणि असं म्हटलेलं आहे की येशू पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. म्हणजे शरीराने जिवंत आहे, तो जिवंत झाला. 33.5 वर्षाचा तरुण आणि तो वरती आहे स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. पण त्याने आमच्यासाठी एक मध्यस्थ पाठवला आहे. तो कोण मध्यस्थ आहे? पवित्र आत्मा. आता आमच्यामध्ये कोण वस्ती करतो? आता येशू आहे का इथं? येशू कुठं आहे? पण आमच्यात कोण आहे? कोणापासून आला? तो देवापासून आला. कारण की त्याने पित्याजवळ विनंती केली. तो काय स्पष्ट सांगतो? कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, परंतु तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. म्हणजे आत्मा आता तुमच्यावर येईल. आता मी चाललो. म्हणजे येशू म्हणतो मी जातो आणि पवित्र आत्मा तुमच्यासाठी पाठवतो. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. म्हणजे जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितके प्रकाश पावले. ते अनाथ कधी राहणार नाही. त्याचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. मग आज पेंटिकॉस्ट संडेला तुम्ही असं फील करता का मी एकटाच आहे, माझ्याबरोबर देव आहे? किती जणांना एकटं वाटतं? मी एकटाच आहे, मला कोणीच हे करत नाही. किती जणांना वाटतं? सगळ्याला वाटतं? किती जणांना वाटतं पवित्र आत्मा माझ्याबरोबर आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथं पवित्र आत्मा जो आहे तो पवित्र आत्मा आम्हाला सेवेसाठी सामर्थ्य आहे. आम्हाला अनाथ असं सोडलं नाही. पवित्र आत्मा आमच्या बरोबर आलेला आहे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो. जो त्याला विश्वासाने हाक मारतो आणि जो त्याला इन्व्हाइट करतो की पवित्र आत्मा माझा पूर्णपणे कंट्रोल घे, त्यास तो पवित्र आत्मा येतो आणि त्या सामर्थ्यामध्ये आम्हाला चालवतो. मग हा जो पवित्र आत्मा आहे, या पवित्र आत्म्याचं सामर्थ्यासाठी वाट पाहण्यास सांगितलं. त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्या सगळ्या जणांनी काय केलं? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. मग पवित्र आत्मा भेटण्यासाठी काय चिन्ह आहे? प्रार्थना करणं. मी माझ्या जीवनात बघितलं, मला अन्य भाषा एक दान आहे, पण अन्य भाषा दान हे बाह्यकारी पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे. मी कॅम्पमध्ये ज्यावेळेस गेलो आणि त्यावेळेस मी प्रार्थना करत होतो, पवित्र आत्म्याबद्दल ते बोलले आणि प्रार्थना करत असताना जसा स्पर्श मला एका पास्टरचा झाला, त्यावेळेस मी अन्य भाषेमध्ये बोललो आणि त्यावेळेस मला कळलं की आज माझं जीवन पवित्र आत्म्याने भरल्या गेलं. हे 2003 साली झालं माझ्या जीवनात. इथं काय म्हटलेलं आहे? आता तुम्ही वाट पाहिल्यानंतर तो म्हणतो पवित्र आत्मा तुम्हाला सेवेसाठी सामर्थ्य देईल. आणि मग ते सगळे जण, कित्येक जण, त्याच्याबरोबर 120 लोक, हे सर्वजण, 14 वचन सांगतंय प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 14 वचन, हे सर्वजण आणि त्याच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आता त्यांना ज्यावेळेस अभिवचन प्राप्त झालं त्यावेळेस त्यांनी काय करायला सुरुवात केली? प्रार्थना करायला सुरुवात केली. काय केली त्यांनी?
पवित्र आत्मा जर तुम्हाला भेटला नाही आणखी, आणि तुम्ही जर अन्य भाषेत आणखी बोलत नाही, हे बाह्यकारी चिन्ह आहे पवित्र आत्म्याचं. पवित्र आत्मा भेटण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करणं आवश्यक आहे. प्रार्थना आणि परमेश्वराचं सानिध्य. कारण की ह्या लोकांना ज्यावेळेस अभिवचन प्राप्त झालं त्यावेळेस पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की ते सर्वजण, कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया, त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. एक चित्ताने प्रार्थना करायला लागले, देवाला मागायला लागले. कारण की येशूने सांगितलं यरूशलेम सोडून जायचं नाही, तुम्ही फक्त प्रार्थना करा आणि वाट पाहून मग नंतर तुम्ही कार्याला लागा. आता तुम्हाला कार्य करायचं नाही, कारण की कार्य तुमच्या शरीराने होणार नाही. आता मी आलो, नुसतं बायबल घेतलो, गल्लोगल्ली फिरत राहिलो, इकडं जा तिकडं जा, मी शिकलेलं आहे, चला मी, तसं नाही होत. पवित्र आत्माचं सामर्थ्य जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कार्याला सुरुवात होत नाही. कारण की असं चालू ना, असंच कामाला लागलो तर ते काम होणार नाही, ते माझ्या शरीराचं काम आहे. काम हे पवित्र आत्म्याचं आहे. म्हणून येशूला माहित होतं की हे सामर्थ्य त्यांचं नाही, हे सामर्थ्य माझं आहे किंवा पित्याने देऊ केलेलं आहे. त्याच्यासाठी यांना प्रार्थना आवश्यक आहे, बसणं आवश्यक आहे, वाट पाहणं आवश्यक आहे. आम्हाला वाट पाहायला आवडत नाही. आम्हाला असं वाटतं आता जाऊ आणि आत्ता कार्य, प्रभू येशूच्या नावात आत्ताच काम झालं पाहिजे. ते स्किवाच्या पुत्रासारखं होईल. स्किवाचे पुत्र कॉपी करत होते. स्किवाचे पुत्र पवित्र आत्म्याने भरलेले नव्हते. मी बेनी यांची कॉपी फार चांगली करू शकतो, मी पॉल दिनाकरांची कॉपी फार चांगली करू शकतो, पण कॉपी वेगळी आणि रिअल लाईफ वेगळं. प्रत्येकाला डिफरंट पर्सनॅलिटी आहे. इथं एकही सारखा नाही. तुम्ही कॉपी करू शकता, पण पवित्र आत्म्याने भरण्यासाठी प्रार्थना फार आवश्यक आहे, देवाच्या सानिध्यात बसणं फार आवश्यक आहे. म्हणून येशूने जे केलं ते शिष्यांना तो शिकवतो. कारण तो 40 दिवस 40 रात्र देवाच्या सानिध्यात राहिला आणि मग नंतर त्याने पवित्र आत्म्याने भरून कार्य चालले. शिष्य देखील असेच बाहेर पडले नाही, ते देखील पवित्र आत्म्याच्या सानिध्यात बसले. त्यांनी किती वेळ घातला ते माहिती नाही, पण सगळेजण तत्पर होते. या ठिकाणी म्हटलेलं आहे मरिया, त्याचे भाऊ, कित्येक जण, 120 लोक एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आणि मग नंतर जो दिवस आज आपण साजरा करत आहोत तो दिवस आला, म्हणजे पेंटिकॉस्टचा दिवस, की ज्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यांवर उतरला. हा दिवस जो आला, हा दिवस सहज आला नाही. या दिवसासाठी त्यांना खूप प्रार्थना कराव्या लागल्या. आपण किती वेळ प्रार्थना करतो पवित्र आत्मा भेटावं म्हणून? 5 मिनिटं, 10 मिनिटं, किंवा रविवारी आल्यानंतर शेवटचे 10 मिनिटं. घरी प्रार्थना करतो का आपण? नाही करत. ते एक चित्ताने प्रार्थना करत होते. स्पष्ट वचन सांगतं एक चित्ताने तत्पर होऊन प्रार्थना करत होते. आता जर मी म्हटलं रोज आपण चर्च भरू, रोज तुम्ही 10:30ला या, हा आता पाळक साहेब सगळे कामं देतो सोडून आणि लागतो तुमच्या मागे, होतो येडा म्हणतील ना काही जण. कारण की येशू म्हणतो चला आपण आता लाजराला जिवंत करायला जाऊ, चला आता आपण याच्याबरोबर मारायला जाऊ. यांना नाही का आपल्याला सांगायला लागले की हेच करा, तसं म्हणताल तुम्ही मला. पण ते एक चित्ताने रोज एकत्रित येत होते, रोज प्रार्थना करत होते. त्यांचं जीवन प्रार्थनेचं होतं. आणि प्रार्थना करत असताना दुसरा जो दिवस आला पेंटिकॉस्टचा दिवस, तो दिवस 50वा दिवस म्हटलेला आहे. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्वजण एकत्र असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरल्या गेले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्यांना दिसल्या. त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी जशी निरनिराळी वाचा त्यांना तसे ते निरनिराळे भाषामध्ये बोलू लागले. आता येशूने जी देणगीविषयी बोललं होतं योहान 14 की मी जातो आणि तुमच्यासाठी सत्याचा आत्मा पाठवतो, कैवारी आत्मा येईल आणि तो तुम्हाला सत्यात नेईल. नंतर प्रेषितांची कृत्य 1 अध्यायात तो म्हणतो मी बाप्तिस्म करणारी योहानाने तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला, पण आता अग्नीने बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा. प्रेषित 1:8 म्हटलेलं आहे परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि आता पेंटिकॉस्टचा दिवस आला आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी ते सर्वजण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरल्या गेले. हे सगळं कशाने झालं? प्रार्थना.
त्यांनी वाट बघितली. बरं, पवित्र आत्मा भेटण्याच्या पूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आम्हाला पवित्र आत्म्यावर विश्वास पाहिजे. काही जणांचा विश्वास नसतो. आता आत्मा काय, आत्मा काय तुम्ही थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो. इथं हवा आहे, हवा मला लागते, मी जिवंत आहे, माझ्या नाकपुढे श्वास चालला, ऑक्सिजन येतो जातो. पण तुम्ही मला म्हटले पाळक साहेब आम्हाला हवा दाखवा, तर मी सॉरी तुम्हाला हवा दाखवू शकत नाही. कसं दाखवणार ना, ती दिसतच नाही, कोणालाच दिसली नाही. आजपर्यंत इतके लोक आले जगात, इतके मोठमोठे काय म्हणतात त्याला सायंटिस्ट आले, त्यांनी देखील हवा दाखवू शकले नाही. मी हवा दाखवू शकत नाही. अशाच प्रकारचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ते दाखवू शकत नाही, पण ते अनुभवू शकतो. त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे. पवित्र शास्त्र विश्वासावरती अवलंबून आहे. येशू ज्या पण वेळेस बोलला त्या पण वेळेस विश्वासाबद्दल बोलला. म्हणून ह्या पवित्र आत्म्याला स्वीकारण्यासाठी लीन नम्र होऊन आपण पवित्र आत्म्याला समर्पित व्हावं लागतं आणि मग पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येतं. त्याला सेन्सिटिव्ह स्पिरिट म्हटलेलं आहे. ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह स्पिरिट, संवेदनशील आत्मा. जर त्या आत्म्याला आम्ही दुखावलं, जर आम्ही आमच्या तोंडावाटी वाईट वाईट शब्द काढले, तर तो आत्मा खिन्न होतो. पवित्र आत्मा साधारण आत्मा नाही. जर मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेलं पण दे याला शिव्या, दे त्याला शिव्या, पवित्र आत्मा नाही, माझ्यात नाही राहू शकत. पवित्र आत्मा सेन्सिटिव्ह स्पिरिट आहे. पवित्र आत्मा संवेदनशील स्पिरिट आहे. तो त्याचं नावच पवित्र आत्मा आहे. देवाचा आत्मा पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस सामर्थ्य प्राप्त होतं सेवेसाठी. आणि तो जर आत्मा माझ्यावर राहतो तर त्या आत्म्याच्या सामर्थ्याने मध्ये मी चालत असताना मी जास्त काळ कोणाचा राग धरू शकत नाही, मी जास्त काळ कोणाचा द्वेष करू शकत नाही, जास्त काळ माझ्या डोक्यामध्ये एखादा माणूस राहू शकत नाही. दुसऱ्या क्षणाला मी त्याला क्षमा करून मोकळो. हा पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो येत असताना त्याचं बाह्यकारी चिन्ह जे आहे ते निरनिराळ्या भाषेमध्ये ते बोलू लागले असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस अभिषेक आमच्यावर येतो पवित्र आत्म्याचा, त्यावेळेस आमची जीभ जी आहे ती वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागते. हे सेवेसाठी सामर्थ्य आहे. आणि ज्यावेळेस आपण अन्य भाषा बोलतो त्यावेळेस अन्य भाषा बोलत असताना आपण अनिर्वाच्य करण्याने आपला आत्मा देवाच्या आत्म्याबरोबर मध्यस्थी करतो आणि त्या आत्म्यामध्ये आमची उन्नती होते, प्रगती होते. आणि ती उन्नती आत्मिक उन्नती आहे. म्हणून ज्यावेळेस ते सगळेजण एकत्रित होते त्यावेळेस ते सगळेजण पवित्र आत्म्याच्या निरनिराळ्या भाषेत बोलू लागले. आणि हे असा नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते आश्चर्याने थक्कून म्हणाले, पहा हे सर्व बोलणारे गलिलीना. मग ते वेगवेगळ्या भाषेत बोलले आणि सगळेजण लोक थक्क झाले. घरी जाऊन यूट्यूबवरती सर्च करा, आजुजा स्ट्रीट रिवायवल, पंडिता रमाबाई संजीवन. आपल्या गर्ल्स हॉस्टेलचं पण इथं औरंगाबादमधल्या गर्ल्स हॉस्टेलचं पण नाव आहे त्याच्यामध्ये. त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये पहिलं रिवायवल आलं. आणि जे पहिलं रिवायवल होतं ते बायबलच्या काळानंतर, प्रेषितांच्या कृत्याच्या काळानंतर आलं. आजुजा स्ट्रीटमध्ये जो रस्ता होता तिथं एका घरामध्ये 7 ते 8 जण प्रार्थना करत बसायचे. त्याच्यामध्ये विल्यम सिमोर नावाचे देवाचे सेवक होते. आणि त्यांनी प्रेषितांचे कृत्य पुस्तक वाचलं आणि दुसरा अध्याय वाचला. त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी असं ठरवलं की हे जे सामर्थ्य आहे, हा जो आत्मा आहे प्रेषितांवरती आला, तोच आत्मा आमच्यावर यावा म्हणून प्रार्थनेला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस ते 8 जण एकत्रित येत होते, रोज प्रार्थना करत होते, रोज प्रार्थना करत होते, त्यावेळेस एक दिवस असा आला की मोठा अग्नी त्या घरावरती आला. मोठा अग्नी त्या घरावरती आल्यावर ते निरनिराळ्या भाषेत बोलू लागले. आणि त्या रिवायवलची दखल, त्या संजीवनाची दखल पूर्ण जगभराच्या मीडियाने घेतली. ते संजीवन हळूहळू वाढत गेलं. आजुजा स्ट्रीटमध्ये असे चमत्कार व्हायचे की तुटलेला हात सुद्धा तिथं आला, आंधळे लोक बरे व्हायचे, लंगडे लोक चालायला लागायचे, लहान लहान लेकरं प्रार्थना करायचे आणि लोक बरे व्हायचे. आणि लोक म्हणायचे काय असं आम्ही कधीच बघितलं नाही. ते संजीवन खूप काळापर्यंत चाललं. मग ते संजीवन आपल्या भारतात पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केडगाव या ठिकाणी देखील ते संजीवन पाहायला भेटलं. पंडिता रमाबाई त्यांच्या मुलीसहित उपास आणि प्रार्थना करत होत्या. त्यास एका रात्री एका मुलीवरती तो अग्नी उतरला आणि एक मुलगी बकेट घेऊन, पाण्याची बकेट भरून तिच्यावर फेकलं. तिला वाटलं ही जळत आहे, पण तो अग्नी जाळणारा अग्नी नव्हता, तो पवित्र आत्म्याचा अग्नी होता. पवित्र आत्मा त्या मुलीवरती उतरून आला. तिथल्या सगळ्या मुलींनी रडून पश्चाताप केला आणि देवाच्या सानिध्यात गेले. इथं गर्ल्स हॉस्टेल आहे मुलींचं, त्या हॉस्टेलवरती देखील पवित्र आत्मा उतरला आणि त्या काळामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य फार मोठं झालं. हा जो पवित्र आत्मा आहे हा देवाचा आत्मा आहे. म्हणून
पवित्र आत्मा मी तुम्हाला दाखवू शकत नाही. मी इथं उभा आहे, पण इथं पवित्र आत्मा पण उभा आहे. फक्त एकच भेद आहे, मी तुम्हाला दिसतो, पवित्र आत्मा दिसत नाही. पण त्याची इच्छा आहे की तुमच्यामध्ये येऊन त्यांनी वस्ती करावं. ज्या दिवशी पवित्र आत्मा आणि तुम्ही एक व्हाल त्यावेळेस तुम्ही त्याच्या सामर्थ्यामध्ये जाणार. आणि मग आमचं शरीर जास्त प्रबळ होणार नाही, पवित्र आत्मा आमच्या जीवनात प्रबळ होईल आणि त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनात येईल. म्हणून आपण पिता पुत्र पवित्र आत्मा या त्रैक्यावर विश्वास ठेवतो. देव आत्मा आहे आणि त्याचं सामर्थ्य आज देखील कार्य करतं. युगानयुग तो सारखाच आहे, काल आज आणि युगानयुग सारखा आहे. आज पण त्याचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काम करतं. जो कोणी त्याला स्वीकारतो त्याच्यावरती पवित्र आत्मा येतो आणि पवित्र आत्म्यामध्ये तो चालतो. म्हणून आज पेंटिकॉस्ट संडे साजरा करत असताना पेंटिकॉस्टचा अनुभव आम्हाला दे असं प्रभूला म्हणूया. आणि जे अन्य भाषेत बोलले नाही त्यांनी उत्कंठा बाळगा की अन्य भाषेत मी बोलावं आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्यात जावं. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया. थोड्या वेळेसाठी